ते नेहमी लोकांच्या संपर्कामध्ये राहता आणि दर दिवशी जे काय जनता दरबार त्याच्या दर दिवशी तिथे राहता. माझ्या पण असंही आहे. तरी पण हा विधानसभामध्ये मुंबादेवी विधानसभामध्ये इथे सी वार्डमध्ये 2 विधानसभा लागतील, मुंबादेवी आणि कोलाबा. मुंबादेवी विधानसभासाठी आज आपण जनता दरबार इथे भरलेला आहे. कोलाबाच्या माननीय अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरजी स्वतः ते लक्ष देता. माझी काय तिथे गरज नाही. कोलाबा विधानसभा सोडून जे काही सी वार्डचे प्रश्न असेल ते आपण आज इथे ऐकू. मी सर्व अधिकाऱ्यांचे, चंदा जाधव मॅडम, वार्ड ऑफिसर, सर्व माडा, SRA, पोलीस, BPT, नेव्ही सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही इथे आला. जोपर्यंत लोकांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत जनताचा राज्य येत नाही असा माननीय देवेंद्रजीचा नेहमी सांगणं असतं. म्हणून लोकांकडे जायच्या आणि लोकांचे प्रश्न विचारायच्या आणि तिथे लगेच त्यांच्या जे काही आपण निकाल करू शकता ते करायच्या. त्या मताने माननीय देवेंद्रजीच्या आज्ञेनुसार मी इथे आलेला आहे. आपण आता सी वार्डच्या जनता दरबार सुरू करू. अतिशय चांगला प्रतिसाद 300 पेक्षा जास्त लोकांनी आपली जे काही प्रतिवेदन ते दिले आहे. आपण प्रयत्न करू की प्रत्येक प्रतिवेदनाचा आता निकाल करू. आपण आता जनता दरबार माझ्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांचे जे काही जास्त आपण सोल्युशन करू शकता तिथे आज आपण करू. धन्यवाद. सर, जनता दरबारातून तुम्ही लोकांच्या समस्या जाणून घेताय. इथला अनधिकृत बांधकामांचा मुळात प्रश्न आहे, त्याबाबत नेमक्या काय चर्चा केली जाणार? नाही, अनधिकृत बांधकामाबाबत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचा निर्णय स्पष्ट आहे. जे काही अनधिकृत बांधकाम असेल त्याने तोडून पाडायच्या. म्हणून ते जे अधिकृत बांधकाम आहे त्याने संरक्षण मिळेल. अनधिकृत बांधकामात आपण ते आळा घालू शकता. तर मी पण अनधिकृत बांधकामाच्या विरोधामध्ये आहे. आता काही कंप्लेंट आली तर ते DMC आणि WO आणि सर्व पोलीस अधिकारी आहे, आम्ही योग्य निर्णय करू. दुसरीकडे गणपती येत आहेत, मात्र गणपतीमुळे बऱ्याच रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. काही चंदनवाडी या भागातले रस्ते छोटे आहेत, त्यामुळे गणपती नियंत्रण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना त्रास होणार आहे. या सगळ्या संदर्भात काय? गणपतीने पण चांगली रीते गणपती उत्सव साजरा करू. गणपतीच्या मनापासून आपण स्वागत करू. पूर्ण महाराष्ट्रामध्ये यावेळी माननीय देवेंद्रजीची सरकारने गणपती उत्सवने एक उत्सवाचा दर्जा दिला आहे, तर सरकारी उत्सवाचा दर्जा दिला आहे. तर कोणाने काही अडचण होणार नाही. मी आपला समोर आता जे काही सी वार्डचे अधिकारी आहे, तुम्ही चंदनवाडीचा सांगितला, आता तुम्ही आज सांगितलं आहे, मी आपला धन्यवाद देतो की आपल्या जनताचा विषय उचलला पत्रकार म्हणून. तरी पण तर आपण 15 दिवसामध्ये कमी 10 दिवसामध्ये करू शकता. 10 दिवसामध्ये जे काही इथे खड्डे गणपतीचे रस्त्यावर किंवा कुठेही असेल ते आपण भरून काढू. मंडपांसाठी जे खड्डे पोचतात ते यावेळी महानगरपालिकेकडून 2,000 ऐवजी 15,000 रुपये दंड आकारण्यात आला. ती आता मी आजच ते असा ते आपण होऊ देणार नाही. मी आज कमिशनरने भेटणार आहे आणि 15,000 परत 2,000 रुपये करू. सर, दुसरीकडे पुलांचा प्रश्न देखील गणपतीमध्ये महत्वाचा असतो, कारण की धोकादायक पुलांसंदर्भात काय आपण असणार? नाही, पुलांच्या जे काही पुलांचे रिपेअरिंग असते किंवा लाइटिंगचा विषय असता किंवा लिकेजच्या असतात ते सर्व महानगरपालिका, माडा, SRA सर्वांनी, MMRDA सर्वांनी लक्ष दिलं आहे. तरी पण कुठे स्पेसिफिक कंप्लेंट असेल तर आमच्या लक्षात आणा, आम्ही नक्की ध्यान देऊ. गणपती मंडळाचं असं म्हणणं आहे की सूचना देण्यासाठी जे लाऊडस्पीकर लावतो ते लाऊडस्पीकर लावायला यावेळेस पोलीस परवानगी देत नाहीये. तर या कुठेही अशी नाही आहे. जे काय नेहमी लाऊडस्पीकरची परवानगी असतील किंवा ते जुने गणपती असेल याने ऑनलाईन ऑटोमॅटिक परवानगीची सुविधा माननीय देवेंद्रजीने केली आहे. कोणाने काही अडचण होणार नाही. काय असेल तर आमच्याकडे आणा. मी भाजपाचे सर्व कार्यकर्ते इथे आहे, सर्व मी सहयोग करू. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.